पश्चिम महाराष्ट्र आघाडीचा जिल्हा पदाधिकारी घोषणा सोहळा उत्साहात। घाटकोपर पश्चिम येथील धुमाळ हॉलमध्ये पश्चिम महाराष्ट्र आघाडीचा जिल्हा पदाधिकारी घोषणा सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, आमदार राम कदम यांचे वडील शिवाजीदादा कदम, प्रभाग समिती अध्यक्ष अश्विनीताई मते, नगरसेविका डॉक्टर अर्चनाताई भालेराव, जिल्हा महामंत्री भावेशभाई भानुशाली, चंद्रकांत माळकर, जिल्हा मंत्री दिनेश फलके तसेच गणेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले। तसेच नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। पवित्र स्फूर्तीस अभिवादन करून आमचे ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवेजी, प्रभाग समितीचे अध्यक्ष अश्विनीताई मतेजी, वार्ड क्रमांक 126 च्या नगरसेविका अर्चनाताई भालेराव, माझे जवळचे मित्र गणेश भगत, आमचे आमदार राम कदम साहेब यांचे पिता आणि माझे गुरु शिवाजीदादा कदम, त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईचे या पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक वेगळा रांगडेपणा आहे। आपल्याला जे मराठा नाव पडलं, आज त्या ठिकाणी महाराष्ट्र गीत आपण ऐकलं। त्या महाराष्ट्र गीतामध्ये भीमदडीच्या तट्टांना या यमुनेचं पाणी पाजा। भीमदडीचे तट्ट म्हणजे काय, तर भीमदडीचे तट्ट म्हणजे त्या ठिकाणचे घोडे। आलेला आदरणीय जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र ईशान्य मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके जिल्हा अध्यक्ष दीपकजी, आमचे दादा चंदूबाई आहेत, प्रभाग समिती अध्यक्ष आमच्या दोन्ही नगरसेविका आहेत, आदरणीय व्यासपीठ आहेत, आमचे पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गुंजाळ साहेब